भारताचे कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली 200+ भारतीय उद्योगपती जपानला रवाना झाले आहेत. हा जपानमधील भारताचा आतापर्यंत सर्वात मोठा बिझनेस डेलिगेशन आहे. पण खरा प्रश्न हाच आहे की हे आताच का? कारण जपानच्या पंतप्रधान साने तकाइची यांनी जुलै 2026 मध्ये भारताचा दौरा केला होता आणि या भेटीदरम्यान भारत आणि जपानमध्ये सुमारे 120 कॉर्पोरेशन अग्रीमेंट झाले आणि जवळपास $12.5 अब्ज गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या. आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं, म्हणजे सेमीकंडक्टर्स, क्रिटिकल मिनरल्स, आयसीटी, क्लीन एनर्जी आणि फार्मास्युटिकल्स. आता भारताचं हे बिझनेस डेलिगेशन त्या राजकीय करारांना प्रत्यक्ष गुंतवणूक, कारखाने आणि तंत्रज्ञान भागीदारी आणि व्यापार करारांमध्ये बदलण्यासाठी जपानमध्ये गेले आहेत. पण यामागे आणखी मोठं कारण आहे. जपानलाही भारताची गरज आहे. चिप्स, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी आणि इतर महत्त्वाच्या तंत्रज्ञानासाठी जपानला आपल्या सप्लाय चेनमध्ये विविधता आणायची आहे आणि विशेषतः चीनसारख्या मोजक्या देशांवरील डिपेंडन्सी कमी करायची आहे. आणि आता भारताकडे जपानला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी आहेत. प्रचंड मोठी बाजारपेठ, मोठा इंजिनिअरिंग टॅलेंट पूल, वाढती मॅन्युफॅक्चरिंग क्षमता, वेगाने विस्तारत असलेले टेक्नॉलॉजी इकोसिस्टम. पण भारताचाही या सर्वांमध्ये मोठा फायदा आहे. भारत आणि जपानमधील व्यापार सध्या मोठ्या प्रमाणावर जपानच्या बाजूने झुकलेला आहे. 2025-26 मध्ये भारताने जपानला अंदाजे $6 अब्ज निर्यात केली, तर जपानने भारताला जवळपास $21.4 अब्ज निर्यात केली. म्हणून भारताला 3 गोष्टी हव्या आहेत: जपानकडून अधिक गुंतवणूक, भारताकडून अधिक निर्यात आणि जपानच्या बाजारपेठेत भारतीय कंपन्यांना अधिक प्रवेश. त्यामुळे पियुष गोयल यांचा जपान दौरा हा केवळ एक सामान्य बिझनेस डेलिगेशन नाही. भारत आणि जपान तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि मजबूत सप्लाय चेन भोवती एक नवीन स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.